सनई चौघडा, लेझिम खेळणारे आणि नाचणारे लोक पाहून तुमच्या नक्की लक्षात आलं असेल, ही लग्नाची वरात आहे. पण ही साधीसुधी वरात नाही, तर अनोखी आणि महापालिका प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी वरात आहे. मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबचा कार्यकर्ता संकेत जोशी आणि सोनाली नायक हे शनिवारी विवाहबद्ध झाले. त्यांनी आपली वरात रोड रोलर आणि बॉयलरवरून काढत महानगरपालिकेच्या गलथान कारभाराकडं सर्वांचं लक्ष वेधलं. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, टक्केवारीमुळं झालेलं निकृष्ट दर्जाचं काम, अशा गंभीर प्रश्नांकडं या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं. पापाची तिकटी इथून या वरातीला सुरुवात झाली. महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गे खासबागपर्यंत ही वरात काढण्यात आली. या बॉयलरवर टक्केवारी लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामं नको, शाश्वत आणि टिकाऊ विकास कामं हवीत. युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी चांगल्या कंपन्या कोल्हापुरात येण्याकरिता राजकीय इच्छाशक्ती हवी. हद्दवाढीसह शहराचा नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे, असा आशय येणं जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधत होता. अनेक जणं या अनोख्या वरातीचा व्हिडिओ करण्यासाठी गर्दी करत होते. या वरातीचं संयोजन सचिन साबळे, अभिजित पोवार, नामदेव माळी, संदीप पोवार, विशाल कोळेकर, विराज जगताप, बंडू हावळ, रमेश मोरे, अशोक पोवार आदींनी केलं. खरं तर राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर कोल्हापूर शहराच्या विकासाला खो बसला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांच्यानंतर या शहराचा म्हणावा तसा विकासच झालेला नाही. त्यात निकृष्ट दर्जाच्या कामामुळं नागरिकांचा पैसा वाया गेला. रस्ता व्हायला कित्येक वर्षांचा काळ जातो, पण झालेला रस्ता काही महिनेसुद्धा टिकत नाही. ही परिस्थिती आहे. पायाभूत सुविधेत मागं पडत चाललेलं कोल्हापूर ही वस्तुस्थिती आहे. याचा परिणाम म्हणजे उद्योगधंदे, IT पार्क प्रगत झालेले नाहीत. यामुळं इथले सुशिक्षित तरुण तरुणी पुणे, बेंगलोर, मुंबई अशा ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत. आज त्यांचं लग्न होतं ते संकेत जोशीसुद्धा पुण्यात IT क्षेत्रात नोकरी करतात. आता या अनोख्या वरातीनंतर तरी महापालिका प्रशासनाचं डोळं उघडणार का आणि चांगल्या रस्त्यासोबतच शहराचा विकास होणार का, हे पाहणं गरजेचं आहे.